जनरल सेक्रेटरी पहिले स्वाते सगळ्या रिपोर्टरांचे स्वागत करता. तुम्ही एका कॉलान हांगा येयले आनी आमची ही बसका तुम्ही अटेंड केली. सांगूचें म्हटल्यार जसो प्रणव बाब सांगतालो, लोक सद्या BJPक सारको विटला, तांकां BJP इनाका. तेचेर फुडें उलयता आसतना लोक तेय प्रश्न करता, तुमचे व्हडले व्हडले लिडर पार्टयेंतले गेले, आतां तुमकां फुडाराक केलें पळय. काँग्रेस इलेक्शन जालें होता. ओके सॉरी, जेडपीचें इलेक्शन जालें होता. एका नेत्याची काँग्रेस शिसून अकालपट्टी केल्या. त्याच्या फाटल्यान काँग्रेस तुमची रावतली काय? विषय कसो आसा, आतां कोणाचें जर कोणाय सस्पेन्शन कोणाचें केल्लें आसा, आतां तुमच्या प्रश्ना प्रमाणे, जाल्यार तें आमी करूंक ना, तें GPCCन केलां. आनी ती ऑर्डर कितेंय जर आसली आसत जाल्यार GPCCन मिडियाक धाडली आसतली. तेचेर आतां कितें आसा, आमी चड उलोवंक शकना. तो विशय GPCच्या हितून पडटा आनी तेचेर ते स्पश्टीकरण दिवंक शकतात. तो आमी हितून उलोवंक शकना. पार्टीचे कार्यकर्ता म्हाका दिसता एका कार्यकर्त्यान ती कॅपेसिटी आहा टू बिकम अ लिडर. सो जशें अमित पाटकरान ह्या इलेक्शनाक दोनूय झेडपी सिटां न्यू फेस दिले. एक आमचे मोर्जे आनी दुसरे आरांबोल न्यू फेस दिले. तशेंच म्हाका दिसता की फुडल्या इलेक्शनाक जेन्ना मांद्रे मतदानाची सीट डिक्लेअर जातली, डेफिनेटली आमचो अमित बाब आमकां न्यू फेस दितलो. आनी झेनझी, दीस इज व्हेरी इम्पॉर्टंट, झेनझी जे न्यू जनरेशन आसा त्या फेसांतलो कोण तरी फुडें काडटलो अशें आमकां दिसता. कित्याक लोक व्हडल्या व्हडल्या लिडरांक इटल्यात, ते हे पार्टयेनसून ते पार्टयेन वयतात, ते पार्टयेनसून हे पार्टयेन वयतात. आतांच आमकां एक रिजल्ट पळोवंक गावता, लोकांनी इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक वोट केल्ले फक्त अगेन्स्ट BJP. बट वॉट वॉज अ रिजल्ट? इंडिपेंडंट कॅन्डिडेट BJPन गेलो. म्हणून हांव ह्या तुमच्या प्रेस माध्यमांतल्या लोकांक उलो मारता, तुम्ही जेन्ना वोट घालतल्यार तेन्ना विचार करचो. इंडिपेंडंट कॅन्डिडेट इज इक्वल टू BJP. सद्या हेच जाला. सो लोक थोडे अशें म्हणटात तुमचे काँग्रेसचे कॅन्डिडेट तेच करतले. म्हणून हांव ह्या तुमच्या प्रेस मिडियमांतल्यान मागता की आमकां आमचे मदलो कोण तरी कॅन्डिडेट आमी फुडें व्हरतलो. तो बाब नारायण जावं, तो बाब प्रणव जावं, बाकी हेर कोणूय जे केपेबल आहा, जेंचे कडेन कॅपेसिटी आहा, आमी तांकां फुडें घेवन वयतले. आनी सपोज लोकांक दिसता की आमचे मदलोच कोण तरी फुडें सरचो आनी अपेक्षा की जे कितें तेंचे इश्यू आसात ते आमी घेवन डेफिनेटली आमच्या ह्या मांद्रा मतदारांत लोकांच्या आशिर्वादान डेफिनेटली त्या कॅन्डिडेटाक विन गावतले अशें आमी आशाय बाळगिता. जशे जायते इश्यू आसात, आमचे हालीं सगळे मेंबरांतले जे हरमल रिसंट इश्यू जाल्लो तेचे सगळे देंवन गेल्ले. पार्टी फ्लॅग सायडीन दवरून माती पयली म्हणून सगळे लोक आमचे कार्यकर्ता देंवल्ले. तांकां लोकांक सपोर्ट केल्लो की आमचें हें कन्वर्जन जाता तें स्टॉप जावचें. अशेंच आमी फुडाराकूय देंवतले. जायते इश्यू आसात मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी, जमनीचे इश्यू, हॉटेलांचे इश्यू, बारीक नुस्तेकारांचो इश्यू, डेमोलेशन इश्यू, सगळे इश्यू घेवन लोकांक जे जे जाय ते करपाक एज अ ओपोजिशन वॉयस आमी देंवतल्यो. आनी निश्चित म्हाका दिसता की लोकांकूय खबर आसा सद्या BJP इन पावर कसो तांकां त्रास दिता आनी कितें फ्युचर जातलो गोंयचो. हे चिंतून तरी लोक काँग्रेसीचे निश्चित कॅन्डिडेट जिखून हाडटले ही आमी आस बाळगिता. देव बरें. देव बरी सांग दिवं तुका सगल्यांक. पयले सुवातेर हांव देव बरें करूं म्हणटा म्हाज्या मिडिया भावांक. येयल्या आपले व्हडे खोशयेन धाकटी बॅटरी कवर करूं आनी सगल्यांक टॅलिकास्ट करूं. हांव पयले सुवातेर देव बरें करूं म्हणटा अमित बाब, आमचो काँग्रेस PPCचो प्रेसिडेंट. तो पावुरलो आनी लास्ट मुमेंटाक आमकां तिकीट दिली. एक कॉन्फिडन्स येयलो की आमी दोगूय कॅन्डिडेट घेवन तिकीट घेतली आनी तिकीट घेवन इलेक्शन प्रोसेसाक डे इन डे आवट सगळे कार्यकर्त्याक एक टीम थंय वावुरली. आनी खरें सांगलें म्हटल्यार ह्यो पयसो कोणाक दिनासतना घेयनासतना ही आमी वोट जिखले. आनी खरेंच वाडो म्हणटा, सल्यूट करता दोगांय कॅन्डिडेटाक, बाय प्रियंका सावरकर आनी बाय नॅटी फेर्नांडीस. तांच्यांनी इंट्रस्ट दाखयलो ह्या काँग्रेस हात जिखला आनी तांच्यांनी डिसिजन घेतलें की आमी हार्ड वर्कर पार्टी लेवल काम करतले म्हणून आनी सद्याक फुडें सरतली पार्टी म्हणून. आनी चड म्हटल्यार हांव देव बरें करूं म्हणटा म्हजो वगाड कॅप्टन विराटो बाब.
ताणें आपले व्हिडिओ मॅसेज दिवन नॅटिफायड आनी दाबोलकर प्रियंका दाबोलकर बायक एक कॉन्फिडन्स दिलो मोटिवेट केले की भियो नाका आमी सगळे सांगाता आसा लीडर्स आर विथ यू पीपल गो हॅड फायट द गुड फायट अँड विन द बॅटल अँड रियली आय टेलिंग यू दॅट इन 2027 आमी सगळे एक जावन एक टीम जावन एक आमी वावरतले आनी आमी आमचे काँग्रेसाक वेंचून हाडटले आनी म्हणटले एकूच उरतो एकूच हे हात बजयता हालात देव बरें करून थँक्यू. झेडपी इलेक्शनाचो रिजल्ट येयला तो रिजल्ट तुमी पळयशात जाल्यार आनी जो आमकां टायम मेळ्ळो कॅम्पेन करपाक जेन्ना ज्या दिसा टिकेट जाली थंयच्यान जो आमकां कॅम्पेन करपाक लोकां मेरेन पावपाक टायम मेळ्ळो तो पळोवंक गेल्यार म्हाका दिसता आमकां भरपूर मतां पडली लोकांचो भरपूर साथ मेळ्ळो आमकां जे आमकां कांयशेच दीस मेळ्ळे तेतूर लोकां मेरेन पावपाक पॉसिबल नासलें हो एक जालो मुद्दो लोकां मेरेन पावोन घर घर करून सगळ्या गांवांनी वचोंक आमी पावले ना तें पॉसिबलच नासलें हो एक मुद्दो जालो आनी सेकंड मुद्दो म्हटल्यार बीजेपी कडेन आमी पयशान कम्पीट करपाक शकना ही आमी एक्सेप्ट करूंक जाय आनी पयशान आमी कम्पीट करूंकूय ना तरी आसतना जे काँग्रेस म्हणून जे वोटर्स आसले ते वोटर्स आमकां तेंच्यांनी वोट मारली हेजे वयल्यान दिसता की खरेंच लोकांक बीजेपीक एक हें जाय जे परिवर्तन तेंच्यांनी तेन्ना केल्लें पळय म्हाका दिसता लोकांक आतां परिवर्तन जाय लोकांक ही बीजेपी नाका जाल्ली आसा आनी तेका लागून लोक काँग्रेसीक मतां मारपाक रावल्या आनी खंय तरी आमी म्हाका दिसता एज काँग्रेस पक्ष लोकां मेरेन पावपाक खंय तरी कमी पडले म्हणून म्हाका दिसता तितले आमकां मतां तरी वाडोवंक ना नाजाल्यार आनी मतां खंय तरी आमची वाडटली आसली अशें म्हाका दिसता सो हे सगळें जे जालां तेजे आमी पक्ष श्रेश्ठी कडेन उलयतले ऑफकोर्स उलयतले की लास्ट मुमेंट मेरेन तुमी दवरप ना हें आमी सारकें ठामपणे स्ट्रॉंगली आमी वयर मेरेन पावयतले कित्याक आमकां फेस करचें पडटा लोकांक लोक ब्लॉक प्रेजिडेंटाक हांगासर येवन विचारतात प्रश्न करतात की टिकेट आजून कित्याक ना टिकेट कोणाक दिता तुमी तेका फेस करचो पडटा सो म्हाका दिसता आमी वयर उलयतले आनी नेक्स्ट टायम आमकां इलेक्शनाच्या पयलीं कितें तें पिक्चर क्लियर जाय हांगासर कोड आसतलो कशें आसतलें रणनिती आमकां तशी करूंक मेळटली लोकां मेरेन पावूंक मेळटलें हें आमी वयल्यान तेंचे कडल्यान करून घेतलें म्हाका हांगासर जी टीम आसा आमची आतां न्यू टीम आसा पळय म्हाका सगळे जाण एक्सायटेड आसा एकठांय आसा आनी आमी जे लोकां मेरेन आतां ह्या इलेक्शनाक पावूंक मेळोंक ना ते 27 इलेक्शना पयलीं आमी सबंद म्हाका दिसता 2 नाल्यार 3 रावंड कंप्लीट करपाची आमी ट्राय करतले इलेक्शन प्रोसेस स्टार्ट जावच्या पयलीं तो आमचो आतां ह्याच म्हयन्याच्यान स्टार्ट जातलो की लोकांक घरा वचून मेळप कित्याक लोकांच्या मनान आजून काँग्रेस आसा लोकांक आजून काँग्रेस जाय आनी एक लोकांची जी अपेक्षा आसा आतां जे बीजेपीचे आतां जे अत्याचार चल्ला आमच्या गोंयचेर आमच्या मांद्रे हेजे मतदारसंघाचेर आमच्या गांवांचेर तेजे कडल्यान काँग्रेसीचेर अपेक्षा आसा लोकांची की हे आतां तरी सारकें करतले जे कितें डिफेक्शन जालें कितें जालें खबर आसा आमकां लोकांचो विश्वास तेन्ना मातसो काँग्रेसीचेर हे जाल्लो पूण आतां आमी एक न्यू टीम फ्रेश लिडरशिपा अंडर फ्रेश टीम करून आमी परत एक नवीन काँग्रेस करपाची हे करता आमी ट्राय करता सो आमी लोकां कडेन अप्रोच जातले आनी जाता तितल्या लोकांक आमी मेळोन जे कोण आतां लायक मायंडेड आसा जे कोणाक खरेंच गोंयच्या बद्दल बरें कितें करपाचें आसा पळय तांकां आमी एकठांय घेवन आमी फुडले आतां आमची वाटचाल करतले सो सगळ्या लोकां कडेन मागता की ज्या कोणी मतां मारली जे कोण आमच्या बद्दल बरें कितें चिंतता जे शुभचिंतक आसा तेंचे खरेंच हांव धन्यवाद करता आनी मागता की आमी आतां तुमचे कडेन येतले तेन्ना आमकां तुमी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिवचो आनी आमी सगळे जाण मेळोन मांद्र्या खातीर आनी गोंया खातीर कितें तरी बरें करुया. नमस्कार सगळे बशिल्ले हांगा मांद्रेचे आमचे काँग्रेस ब्लॉकाचे वर्कर्स ब्लॉक प्रेसिडेंट नारायण रेडकर आनी इतर सगळे आनी तुमचे मिडिया भावांचे नमस्कार म्हणटा. आतांचे जे झेडपी इलेक्शनाचो जर निकाल लागलो तेज्या वयल्यान एक दिसून येता की जे लोक म्हणटात काँग्रेस पक्षाचो अस्तित्व ना ते चुकीचे ठरता. लोकांनी आपूण जावन भायर सरून इतल्या मोठ्या प्रमाणान मतां घातलेली आसा काँग्रेस पार्टीक. सो काँग्रेस पक्षाचो जो बेज आजून स्ट्रॉंग आसा आनी तसोच उरलेलो आसा. काही कारणा खातीर मतां आमी म्हणटात ते फुडें फाटीं जाला ते ऑलरेडी आमच्या ब्लॉक प्रेसिडेंट आनी इतर सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी हांगा आनी ऑफिस बेररांनी सांगलेलें आसा की टिकेट डिले जाली
तितलो टायम मेळूंक ना. पण जे 5 ते 10 दिसां मदीं 5 ते 8 दिसूच मेळ म्हणूंक शकता आमी. त्या दिसां मदीं जितले जाता तितले कार्य आमच्या दोनूय कॅन्डिडेटांनी आनी कंप्लीट मांद्रे ब्लॉकान केल्लेलो आसा. त्या खातीर हांव तुमच्या माध्यमांतसून एकदां मांद्रे काँग्रेस ब्लॉकाक तेंचे अध्यक्ष नारायण रेडकर आनी पुराय टीम प्रणव मेलवीन हांगा बाकीचे इतर बसलेले आसात ते जे खूब जाण आयज येवंकूय ना हांगा, तांकां सगळ्यांक एक अभिनंदन करता आनी एक शाब्बासकी दिता काँग्रेस पक्षा तर्फे की तुमी बरें कार्य केल्लें आसा, बऱ्या रितीन कार्य तुमी फुडें व्हेल्लें आसा पक्षाचें आनी जितलो कमी टायम मेळ्ळो वेळ मेळ्ळो तितून सुद्दां तुमी साध्य करून दाखयलें की काँग्रेस पक्षाचें अस्तित्व हांगा आसा. तशेंच आमचे पार्टीचे लिडरशीप जे आसा तांकां एक देव बरें करूं म्हणटा आनी तेंच्यांनी पयलीं म्हणजे पयले सुवातेर हे दोनूय सीट्स झेडपीचे काँग्रेस पक्षाक हांगा कॅन्डिडेट दिलो आनी आमची हांगा आमकां ह्या कॉन्स्टिट्युएन्सींतून नॉमिनेशन झेडपी खातीर फायट करपाक मेळ्ळें. सो खंय तरी हांगा झेडपी इलेक्शन्स कशें आसता, एक पार्टीचो केडर तेंचो मनोबल वाडपा खातीर झेडपी इलेक्शन्स आसता. एक प्रिलिम्स म्हटल्यार जाता बिफोर द नेक्स्ट बीग फायनल बोर्ड एग्जाम, तेज्या पयलीं एक प्रिलिमिनरी एग्जाम अशी ही आमी झेडपी इलेक्शन्स पळयता. आनी तशें आसतना जेन्ना जे ब्लॉकाचे वर्कर्स असतात नाल्यार आमचो पार्टी काडर आसता कितलेशेक वर्सां ते काम करतात एट ग्रासरूट लेवल, तेंचें एक मनोबल वाडपा खातीर तांकां एक मोटिवेट आनीक करपा खातीर हे झेडपी इलेक्शन जाता. आनी तशें पार्टीच्या आमच्या लिडरशिपान हे 2 कॅन्डिडेट्स बरे फ्रेश फेसीस अशे दिले आनी त्या निमतान आमच्या पार्टीच्या पुराय काडराक काम करपाची संदी मेळ्ळी. आनी फुडें ह्या रिजल्टा वयल्यान इतले प्रूव जाता की 2027 जे येता ते इलेक्शन आसा असेंब्ली इलेक्शन तितून काँग्रेस पक्ष ह्यो एकूच पक्ष लोकांक आपले एक ऑप्शन म्हणून गोंय सेव करपाक, गोंयची अस्मिताय राखपाक एक ऑप्शन म्हणून जर खंयचे पक्ष दिसता जाल्यार तो म्हणजे काँग्रेस पक्ष. आमी करंटली पयले आतां सांगले नारायण प्रणव आनी मेलविनानूय सांगलें की कन्वर्जना ज्या रेटीर जाता, कसिनोज जे वाडला, क्रायम रेट जी वाडला, अनएम्प्लॉयमेंट वाडला, लॉ अँड ऑर्डर जो कोलॅप्स जाला, हेजे सगळे एकूच पक्ष जबाबदार आसा तो म्हणजे सत्ताधारी भाजप पक्ष. आनी तांकां जर कोण जबाब दिवंक शकता नाल्यार एक जाप विचारूंक शकता तो म्हणजे पक्ष आसा काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षान गोंयानूच न्हू जाल्यार देशान फ्रिडम स्ट्रगला पासून सत्याग्रह करून देशाक फ्रिडम मेळोवन दाखयलें. तशीच वेळ आयिल्ली आसा आतां की गोंयाक सुद्दां ह्या भ्रश्टाचारी पक्षा पासून एक फ्रिडम जाय, एक स्वातंत्र्य जाय आनी ते जर कोण मेळोवन दिवंक शकता जाल्यार तो आसा काँग्रेस पक्ष. आनी ज्या प्रमाणे मतदारांनी आनी वेल विशरांनी वोटींग केलें काँग्रेस पक्षाक आमकां खात्री आसा की 2027चे इलेक्शन पक्षा कडेन फूल कॅपेसिटी आसा जैतिवंत जावपाक. आमचो काडर आनीक बिल्डअप करपाची आमची तयारी आसा, काम तशें त्या दृश्टीन सुरवात केल्ली आसा. मेन म्हणजे बूथ लेवल कमिटीज जे आसता तेजी आमी बांधणी चालू केल्लेली आसा, बिल्डींग ऑफ बूथ लेवल वर्कर्स, आनी ते कार्य चालू केलेल्या हितून आमी अंदाज घेवन सांगूंक शकता की दॅट इज गोइंग टू गिव अस विक्ट्री. सगळे दर बुथार आमचे एक 5-5 कार्यकर्ते अशे जातले निर्माण जितून काँग्रेस पक्षाक एक बळकटी मेळटली आनी ह्या मांद्रे मतदारसंघांतून आमकां एक शुअर शॉट जैतिवंत आमी जातले आनी विक्ट्री आमकां मेळटली खात्री आसा. काँग्रेस कमिटीच्या वतीन आयची ही प्रेस कॉन्फरन्स आमी आयोजीत केल्ली आसा आनी आयच्या ह्या पत्रकार परिशदेक म्हाज्या बरोबर हांगासर उपस्थित आसात आमची ऑल गोवा महिला अध्यक्षा सौ प्रतीक्षा कलप, तसेच आमचे नॉर्थ डिस्ट्रिक्टाचे जनरल सेक्रेटरी बाब प्रणव परब, आमच्या ब्लॉकाचे जनरल सेक्रेटरी बाब मेलविन डिसोजा, तसेच आमच्या ब्लॉकाचे ट्रेजरर बाब अजित परब आणि ब्लॉकाचे आमचे इतर आमचे पदाधिकारी मेंबर बाब दोमिंगोज डिसोजा, त्याच भाशेन देवेंद्र तळकर, सेक्रेटरी आमच्या ब्लॉकाचो जयराम नागवेकर आणि ब्लॉकाचो सेक्रेटरी दुसरो आमचो
बाबूसो तळकर आणि हेर आमचे ज्येष्ठ असे आमचे काँग्रेस कार्यकर्ते, ज्येष्ठ असे आमचे काँग्रेसचे सुरुवातीपासूनचे जे आज मुळापासून काँग्रेस आमच्या मांद्रे मतदारसंघात हाडपी जावं वावुरपी असे पयलींपासून आसले ते आमचे श्री बाबी उर्फ रामचंद्र केरकर हे आमच्या मध्ये हांगा उपस्थित आसात. आयच्या प्रेसाचो विशय जावन आसा की हालींच जे जिल्हा परिशद निवडणुको जाले, ह्या निवडणुकीक आमच्या हरमल मतदारसंघांसून बाय नेटी फर्नांडीस आणि मोर्जी मतदारसंघांसून बाय प्रियांका दाबोलकर अशी दोगांयकूय आमच्या पक्षामार्फत उमेदवारी दिल्ली. आणि त्या इलेक्शनाक तेंच्यांनी आज इलेक्शन कॉन्टेस्ट केले. ह्या इलेक्शनाक जे आमच्या पक्षाचे हितचिंतक, पक्षाचे कार्यकर्ते तसेच पक्षाचे सपोर्टर ते प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्ष असो, ज्यांच्यांनी ह्या पक्षाक लागून आमच्या उमेदवाराक लागून ज्यांच्यांनी काम केला, ज्यांच्यांनी मदत केल्या, त्या सगळ्यांचे आम्ही आज आभार मानता. आणि आज आभार व्यक्त करपाक लागूनच आज हांगासर आमी ही प्रेस घेतल्या. आमच्या उमेदवारांक जी तिकीट दिली गेली पार्टी कडसून ही थोडीशी उशिरा दिली गेली आणि टायम सामको शॉर्ट आसलो. आता उशिरा दिली कित्याक तर ज्या टायमाचेर एलायन्साचो विशय युतीचो चालू आसलो आणि युती आमची जावपाच्या हेचेर वाटाघाटी चालू आसल्या कारणान ताका थोडोसो वेळ लागलो आणि आमकां ही तिकीट जी आसली ती थोडीशी लेट जाली. ती लेट जाल्या उपरांत शॉर्ट टायम आमकां कमी टायम गावलो आणि तेतून सुद्दां आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या कॅन्डिडेटांनी नेटान काम केलें. कमी दीस आसून सुद्दां भरपूर काम केलें. जाता तितके लोकां मेरेन पावपाचो प्रयत्न केलो आणि ह्या पक्षाक आमच्या काँग्रेसच्या ज्या उमेदवारांक मतां पडली ही मतां खरीच बऱ्यापैकी आसात. कित्याक ही मतां पयशांची मतां न्हू, ही मतां जबरदस्तीन दबाव हाडून घेतलेली मतां न्हू, ही मतां आनी कितें कितें पावर यूज करून आमिशां दाखोवन घेतलेली मतां न्हू. ही मतां आयज लोकांनी पयशा शिवाय घातलेली मतां ही. आणि आमकां तेचेर दिसून येयलें की खरोच लोक आमच्या ह्या पक्षा बरोबर, काँग्रेस पक्षा बरोबर आसा. लोक ठामपणे आयज पक्षा बरोबर रावतात हें आमकां त्या मतां वचून आमकां दिसून येयलें. आयज तुमकां खबर आसतली की ज्या पद्दतीन ह्या इलेक्शनाक पयशाचो वापर जाला, अफाट असो पयशाचो वापर आयज विरोधकां कडसून जे उमेदवार, इतर उमेदवार आसले तेंच्या कडसून जाला. सरकारी यंत्रणेचो गैरवापर जाला. वेगवेगळी आमिशां दाखयली गेली, दबाव हाडले गेले, सूट घेवपाचे प्रयत्न जाले. तरी सुद्दां ह्या लोकांनी, मतदारांनी आमच्या पक्षाक साथ दिली. ताका लागून तांकां मना पासून हांव म्हाज्या मांद्रे ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीन तांकां थँक्यू म्हणटा. आणि दुसरी जे कॅन्डिडेट आमचे आसले ह्या कॅन्डिडेटांचेर सुद्दां दबाव हाडपाचो प्रयत्न जालो. तांकां ह्या निवडणुकीसून माघार घेवपाचो दबाव तेंचेर येयले, तेंचेर प्रेशर येयले. पण ती डगमगूंक ना. तेंच्यांनी ठामपणे खंयच्याच आमिशाक बळी पडनासतना, कसलेच गोश्टींक आयज दबाव घेयनासतना, दबाव झुगारून तेंच्यांनी हें इलेक्शन कॉन्टेस्ट केलें आमच्या दोगांय कॅन्डिडेटांनी. तांकां खरोखरच तेंचें हांव कौतूक करता, तांकां हांव शाबासकी दिता, वालोर दिता की ती ठामपणे पक्षाच्या ह्या चिन्हाचेर निवडणुकीक समोर गेली म्हणून.
आता ह्याच्या फुडें आमकां पक्षाचें काम आमी वाडयतले, पक्ष संघटना आमी बळकट करतले, स्ट्रॉंगली आमी बूथ लेवल संघटना बांदतले आणि पक्षाक आमच्या वाव आसा 2027 जे इलेक्शन आसा ह्याका आमची सीट, आमचो जो उमेदवार आसतलो तो सीट आमी खात्रेन आमी हाडून विजय करपाचो आमचो प्रयत्न आसतलो आनी आमी विजय खेचून हाडटले. कित्याक ज्या परिस्थितीन सध्या वातावरण आसा सरकाराच्या विरोधान, ज्या परिस्थितीन लोकांचो एक ऑप्शन म्हणून लोक आज काँग्रेस पक्षा कडेन बघतात आणि लोकांक एक काँग्रेस पक्षाचेर लोकांक एक आशा आसा आणि ती तेंचे आमी तेंचे जे ऑप्शन आसा जावं तेंकाच एक आमच्या वयर तेंकां एक विश्वास आसा तो आमी तेंचो सार्थ ठरयतले. आमी न्यू टीम आमची आतां आमी नवीन टीम आमची आतां चालू आसा. बरेचशे यंग आमच्या कडेन यूथ ब्रिगेड म्हणटात तशें आमकां आयज पक्षाक एट्रॅक्ट जातात, जॉयन जातात, आपण म्हणून ते एप्रोच जातात. आमी तेंकां घेवन आतां फुडें वयतले आणि ह्या पक्षाचें काम आमी वाडोवन निश्चितपणे आमी जिखून फुडलो आमचो जो सीट आसा, एसेंब्ली इलेक्शन आसा, तें आमचें विजन आसा आणि ते आमी साध्य करतले आणि आमी शुअर ते खंयच्याय परिस्थितीन आमी तो सीट आमचो निवडून हाडपाच्या पद्दतीन आमचें काम जोरदार चालू जातलें. म्हाज्या ब्लॉकाच्या इतर वांगड्यांनी जे कितें त्रास घेवन वावर केला तांकां सगळ्यांक हांव मनापासून तांकां थँक्यू म्हणटा आणि आमच्या पक्षाच्या लिडरांनी सुद्धा जो कितें आमकां एक मार्गदर्शन केलां जावं सपोर्ट पक्षा कडसून तेंच्यांनी दिला त्या बद्दल तेंचे हांव थँक्यू म्हणटा आणि इतलें सांगून म्हाजी 1-2 उतरां सोंपयता. थँक यू व्हेरी मच टू द बट वॉट अबाउट द तुमचे जे ह्या कॅन्डिडेट ते आज कितें कारण कॅन्डिडेट आमचो मातसो आउट ऑफ स्टेशन आसा. ओके. आणि दुसऱ्याचे मातशे तेचे पर्सनल भुरग्याचे ताका लागून ते मातशे त्याच्या बरोबर घेतात ताका बाकी तेंचे काय तशें. आता तुम्ही म्हटले की तुमची नवी टीम तयार आसा. हय ओके. तुम्ही फाल्यांच्यान ते स्टार्ट करतले काम करपाक. हय. असं कोणते कॅन्डिडेट तुमच्या टिमीमध्ये आहा की जो हू इज विलिंग टू कंटेस्ट इलेक्शन? आतां आमकां एकूच दिसता की आमच्या पार्टीचें काम आमी फुडें व्हरपाचें, पार्टी आमी स्ट्रॉंग करपाची आणि पार्टीक जे दिसतले कित्याक आतां आमी वेगवेगळे आतां प्रयोग आमी हेच्या पयलीं पक्षान सगळें पयल्ले आसा की आमी भायल्यांक हाडून कितें जाता. ताका लागून पार्टीन जो कोण काम करता जावं तो कार्यकर्ता कितें आसो पण ताका पार्टीक तेचो परफॉर्मन्स जावं तेचें काम पळोवन पार्टी कितें ती डिसिजन घेतली. पण आमचें इतलेंच मत आसा आतां जे उमेदवारी बीन आसा पळय ही फुडें आमकां फक्त जाय तें आमच्या पार्टीचें स्ट्रॉंग काम वाडोवन आमकां खंयच्याय परिस्थितीक सीट हाडपाक जाय. आमची जेन्ना बूथ संघटना स्ट्रॉंग आसतली, आमचें ऑर्गनायझेशन स्ट्रॉंग आसतलें तेन्ना आमी फुडें खंय तरी सक्सेस जातले. आमकां तेच पयलीं आमकां करपाक जाय. आतापर्यंत कितले बूथ यंत्रणा तुम्ही बांधलेली आसा? 48 बुथांसून आमचे सादारण एक 20 बूथ आमचे रेडी आसा. 20 बुथाचेर आमकां आतां काम करपाचें आसा. गेल्या झेडपी इलेक्शनाक दोनय हातूंत कितली वोटींग तुमकां मेळ्ळी? दोनाय एक आमची 1382 हरमल मतदारसंघ आणि मोरजी आमची 1782. ना म्हटल्यार 3000 वोटींग तुम्ही 3400. हातूंत तुमच्या बरोबर कोलिशन्स हे आसलेले, सो तांचो तुमकां कितपत फायदो जाल्लो आसा? कोणाचो? तुमच्या बरोबर अन्य जो अलायन्स आसली ओके. सो ताचो तुमकां कितलो फायदो जाला? एलायन्साचो फायदो म्हणजे आमचे इतलेच मत आसा. कित्याक हांगासर तुमी पळयशात तेंच्यांनी कॅन्डिडेट घातलेलो पळयसर हांगासर, पण ते जर मोरजी आतां ते जर पळोवंक गेलो जाल्यार थोडेशे भितर पॉलिटिकल सुद्दां थोडेशे विशय आसले की आमच्या कॅन्डिडेटाक तेचो खंय तरी आमच्या मोरजी फायदो जावंक शकता किंवा वोटींग ते इंटरनल थोडेशे गोश्टी आसले. तेचेर आमी तांकां काम करूंक ना जावं आमी कित्याक कोणाक वायट म्हणना, पण जे कितें आसा ते आमी आमचेर फोकस केलो आमच्या कार्यकर्त्यांनी आनी आमी आमच्या कॅन्डिडेट. आत्ता जर सिच्युएशन जर पळयली जाल्यार 30 ते 35,000 वोटर्स आसात. तातूंत तुमचे कडेन आतां 3000 आसात. जर मिनिमम एक 15,000चो जर आमी टार्गेट जर धरलो जाल्यार तुमी उरलेली वोटींग कशा पद्दतीन तुमी फुडें कंटिन्यू करतले? आता सांगला त्या प्रमाणे आता जी
आता जी ही वोट तुवें सांगली 3,400 ही वोट आमकां हे दोनूय कॉन्स्टिट्युएन्सीन पडली. टोटल आमकां वोटींग आसा ते अरावंड 27,000 आनी हेतूंतले आमचो मेजर जो पार्शे ह्यो आहा तो भायर थेयलो. सो म्हाका दिसता ते तर एड केले थिंगाय आमची वोटींग आसा. आमी कांयच नुसतें झेडपी इलेक्शनाचे कावंट केला. आय थिंक वी आर गेटींग मोर दॅन दॅट. आनी तुमी तर लास्ट हिस्ट्री काडून पळयला जेन्ना अलायन्स जाले गोवा काँग्रेस आनी दुसरी गोवा फॉर्डाची पार्टी तेन्ना तेंचो कावंट अरावंड 1,600 जाल्लो पुराय मांद्र्या कॉन्स्टिट्युएन्सी. फक्त आरांबोल झेडपीक आमचो कॅन्डिडेट वॉज एबल टू टेक 1,400 वोटाक तेकलो. मोर्जेचो जाल्यार 1,700. सो हेतून तुमी पळोवंक शकता की पीपल आर पॉझिटिव्ह टुवर्ड्स द काँग्रेस. आनी झेडपी इलेक्शन म्हटल्यार कांय कारणान इंडिपेंडंट कॅन्डिडेटाक मतां घालपाची ही तांकां लोकांक पार्टीचे कडल्यान म्हणजे दुसरे कडेन वयता. बट आय एम डेफिनेटली शुअर की मेन इलेक्शन जेन्ना मांद्रे तिकीट गावतली कॉन्स्टिट्युएन्सी इलेक्शन जातलें तेन्ना डेफिनेटली दीस पीपल वील कम बॅक फॉर अ काँग्रेस. तुम्ही आताच म्हटलें की तुम्ही काँग्रेस पार्टीक रिक्वेस्ट करतले की तिकेट मातशी बेगीन दिवपाची. बरोबर. जो इतिहास पळयलो काँग्रेस पक्षाचो जाल्यार ऑलवेज लास्ट म्हणटा तुका दिसता की पार्टी सुदारतली हेच्या फुडें? ना जातले. आमी ऑलरेडी खरेंच आमी रिक्वेस्ट मेलविनान आमच्या सांगला त्या प्रमाणे आमी रिक्वेस्ट पार्टीक ऑलरेडी केल्ली आसा की हेच्या फुडें आमकां जाता तितलें बेगिनात बेगीन आमकां तिकीट दिवची. कित्याक ते कॅन्डिडेटाक लोकांच्या दारार पावपाक एप्रोच जावपाक ताका तितलें काम करपाक आनी कॅन्डिडेट आमचो बाबा एक अमको म्हणून लोकां कडेन थंयसर पावपाक जाय. फाटल्या इलेक्शनाक गोवा फॉरवर्डाक तिकेट दिली तुमकां आतां चान्स कित्याक एनी पॉसिबिलिटी? कितें म्हणा हांव एक सांगूंक सोदतां. हां आतां तुमी म्हटलें फाटल्या इलेक्शनान गोवा फॉरवर्डाक तिकेट दिली तशीच जशें मेलविनान ऑलरेडी सांगलेलें आसा तुमी ते इलेक्शनाचे रिजल्ट आतां कंपेर करून पळोवचे. तुमकां जशें आमी पयलीं हांवें म्हटलें की झेडपी इलेक्शन हे पार्टी कॅडराचो मनोबल वाडपाक आनी ऑल्सो एक स्वॉट एनालिसीस म्हणून आसता आमचें. स्ट्रेंथ, विकनस, ऑपॉर्च्युनिटी एंड थ्रेट हे कितें एका पक्षाचें तें कळपा खातीर कितले आमी खंय आमी कमी पडटा, खंय आमची कितें स्ट्रेंथ, कितें विकनस हें कळपा खातीर झेडपी इलेक्शन लढटा. आनी तेज्या वयल्यान ह्या निकाला वयल्यान आमकां कळयलें आसा जशें आमी म्हटलें की काँग्रेसीक फूल चान्स आसा मेजॉरिटीन हे सीट जिखून हाडपाची. तुमी रिजल्ट्स जशें पयले आतां 1,300 प्लस वोट्स एका हरमल कॅन्डिडेटाक आमच्या पडला आनी 1,800 ऑलमोस्ट मोर्जे कॅन्डिडेटाक पडला. मांद्र्यान जेन्ना लास्ट टायम गोवा फॉरवर्डाक तिकेट दिल्ली ती 1,600 पर्यंत ओवरऑल मांद्र्याची मतां आसली. सो लोक ह्यो काँग्रेसीक बरोबर आसा. काँग्रेस पक्षाक लोक एक ऑप्शन म्हणून पळयता. एक नॅशनल पार्टी आसा जे फुडें कार्य व्हरूंक शकता पक्षाचे, गोंयचे आनी गोंयचे मुद्दे मांडूंक शकता नॅशनली सुद्दां. तो पक्ष काँग्रेस आसा. जर कोणाक तिकेट फुडें मेळटली ना हेजेर डिस्कशन जाता जाल्यार एक याद दवरपाचें काँग्रेस फुल्ली बिलिव्स इन डेमोक्रेसी. आमची एक डेमोक्रेटीक पार्टी आसा. लोकशाहीचे विचारधारांचेर आमचें चलता. जेन्ना ब्लॉकांसून डिस्कशनां जातलीं, डिसिजनां जातलीं हे फक्त मांद्रेच न्हू पुराय गोंयान गोंयभर जे कॉन्स्टिट्युएन्सीन ब्लॉकांसून सजेशनां येतलीं, नॉमिनेशन जातले त्या प्रमाणे पक्षाची श्रेष्ठी डिसायड करतले आनी तिकेट दितले.